UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो, पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वालू काकाचे 100 अकाउंट सापडलेत, प्रकरण ईडीकडे द्या, धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा, आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची मागणी। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानंच राज्यात कुणी गुंतवणूक करणार नाही, सर्व उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन, अंजली दमानी यांचा आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील PSI महेश विघ्ने यांचा कराड सोबतचा फोटो, आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी मधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराड सोबत आनंदोत्सव, बजरंग सोनवणेंचा आरोप। तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार असाही सवाल उपस्थित। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंच देशमुखांची हत्या, आका आजही मंत्रिमंडळात बसलेत, राऊतांचा आरोप। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी। बीड प्रकरणातील 3ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे आंधळेनं 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीतून उघड। राज्यात 9 तारखेला ग्रामपंचायतींमध्ये काम बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध। बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाड यांना संताप, 2000 विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली। पवार कुटुंब, ठाकरे कुटुंबानं एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन। अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच, भुजबळांची प्रतिक्रिया। एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटे यांचं आवाहन। सरकारनं अक्कल गहाण ठेवली का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा। लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया। निवडणुकांनंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीतून बाहेर, लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट, वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। देशभरातील भिकारी शिर्डीत गोळा होऊन फुकट जेवतायत, सुजय विखेंचं वक्तव्य। शिर्डीतील साई संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची अजब मागणी। भारतातील मेट्रो सेवेनं गाठला 1000 किलोमीटर लांबीचा टप्पा, जगातील 3रं सर्वात मोठं मेट्रो सेवेचं जाळं भारतात, तर मोदींच्या हस्ते दिल्लीतील नमो भारत कॉरिडॉरचं उद्घाटन। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।